खरं तर घसा खूप दुखत होता आणि खोकला खूप येत होता म्हणून सारखं आव्हांचं चाललं होतं, हळदीचं पाणी पी, हळदीचं पाणी पी. पिते पिते म्हणत आपलं चाललं होतं काम करण्याचं, काम आवरण्याचं, पण पाणी काय प्यायला टाईमच नव्हता. कामं आवरून घेतले आणि बसले होते हळदीचं पाणी पीत आणि हळदीच्या पाण्यानं घसा पण साफ होतो, खोकला पण थोडाफार थांबतो आणि खूप त्याचा चांगला परिणाम बॉडीवर होते. तर त्यामुळे हळदीचं पाणी प्यायला सांगितलं होतं, ते पिऊन घेतलं. आणि आता मला साडीला फॉल लावायचं होतं, त्याच्यासाठी मी सुई शोधत होती बघा. खूप शोधली पण सुई सापडत नव्हती. तेवढ्यात ती सुई पण सापडली आणि आता मला साडीला फॉल लावायला घ्यायचा होता बघा. फॉल लावायचा म्हटल्यावर व्यवस्थित अंथरून घेतला, टीप वगैरे म्हणजे फॉल बेडिंग वगैरे करून घेतला. आता फॉल लावण्यासाठी घेतला आहे आणि तो फॉल बारीक बारीक टाके कसं असतं कस्टमर म्हणजे हे काय कस्टमरची नाही, साडी माझीच आहे. पण कसं राहतं बारीक टाके असल्यानंतर साडीला म्हणजे फॉल लावताना बारीक टाके घेतले का दिसत नाही, ते एकदम चांगलं दिसतं. आणि ही साडी मला खरं दिवाळीला भाऊबीजला भावाने आणलेली आहे आणि त्याला म्हणजे वेळच भेटला नाही ब्लाऊज शिवायला आणि फॉल करायला. आणि ही बघा कशी साडी आहे, तुम्हाला आवडली का बघा भाऊबीज माझी. आणि मला तर खूप आवडली आहे. आणि घरातील कामं, पोरांच्या शाळा, गावाकडची कामं, साफसफाई, पुन्हा तसेच बुटं आणणं, सोडणं, आणणं ह्यातनं काय वेळच भेटत नव्हता फॉल लावण्यासाठी. म्हणून आज वेळ काढला आहे आणि फॉल लावण्यासाठी घेतला आहे बघा. आता फॉल लावून एखाद दिवशी घालून मस्त बघायची.